आज आषाढी एकादशीचा उत्सव. विठू माऊली तू माऊली जगाची या विठुरायाला साकडे घालण्यासाठी आषाढी एकादशी हा विठुराया विठेवर उभा आहे आणि हा आषाढी सोहळा मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यात साजरा होत आहे. विदर्भ पंढरी म्हणून ख्यातनाम असलेल्या श्री संत नगरी शेगाव येथे श्रींच्या पावन स्पर्शाने पुण्यात झालेल्या या संत नगरीत आज आषाढी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. श्री संस्थांच्या वतीने धार्मिकतेची पताका फडकवीत ठेवण्याचे काम विविध धार्मिक माध्यमातून सुरू असते. आज आषाढी एकादशीचा उत्सव सोहळा गजानन महाराज संस्थांच्या वतीने साजरा होत आहे. संस्थांच्या वतीने धार्मिक कार्यक्रम हे साजरे होत असतात. आषाढी एकादशीसाठी श्री गजानन महाराज संस्थांच्या वतीने जय्यत तयारी कालपासून केली होती. भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा म्हणून व दर्शन लवकरात लवकर व्हावे याकरिता काल रात्रीपासून संस्थांच्या वतीने मंदिर सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागातून तसेच पायदळ वारी करत आलेल्या भाविकांना श्रींचे दर्शन ताबडतोब व्हावे आणि कुठलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी श्री संस्थांच्या वतीने दक्षता घेतली जात होती. काल रात्रीपासूनच उशिरापर्यंत श्रद्धाळू भाविक पुरुष महिला मोठ्या संख्येने पायदळ वारी करत संतनगरीत दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीच्या उत्सवाकरिता बहुतांश भाविक हे श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनाकरिता दाखल होत असतात. अनेकांची परिपणा अविरत सुरू आहे. तरी आजच्या दैनंदिन कामामुळे श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला जाणे शक्य न झाल्याने श्री विदर्भ पंढरी शेगाव येथे भाविकांची मंद्याळी दिसून येत आहे. आज मोहरम निमित्त असलेली शासकीय सुट्टी, त्यामुळे काल रात्रीपासूनच संतनगरीत भाविक दर्शनाकरिता दाखल झाले आहेत. आज विदर्भ पंढरीमध्ये भाविक भक्तिसागरात डुबण्याकरिता दाखल झाले आहेत. प्रत्येक रस्त्यावरच भक्तांचे मळेच्या मळे फुललेले दिसतात. भाविकांच्या सेवेकरिता संस्थांच्या वतीने सेवा कार्य सुरू आहे. भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये याकरिता सेवादारी सेवारत आहेत. भाविकांच्या सेवेकरिता स्थानिक भक्त मंडळांकडून फराळ वाटपाचे आयोजन. आषाढी एकादशीनिमित्त आलेल्या भाविकांना फराळ वाटपाची परंपरा स्थानिक भक्तगणांच्या वतीने अविरत सुरू आहे. आज होणाऱ्या सोहळ्यात स्थानिक लहुजी वस्ताद चौकामध्ये अनेक वर्षापासून श्री गजानन महाराज भक्त मंडळ परिसर, गजानन महाराज मंदिर परिसरातील भाविकांच्या वतीने फराळाची ही परंपरा आजही सुरू असून याचा भाविक मोठ्या उत्साहाने लाभ घेतात. श्री संस्थांच्या वतीने धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असतात. जनसमूह न्यूज, विशाल असलकार, शेगाव.